नमस्कार. श्रद्धेतील जिज्ञासू श्रोत्यांनो, आजच्या आपल्या आध्यात्मिक प्रवासात आपण एक अत्यंत गंभीर आणि सुंदर विषय घेऊन आलो आहोत. नाम आणि भक्त यांचा संबंध, म्हणजे भक्त आणि परमेश्वराच्या नाम यामधील नातं. हा आपल्या नामाची महिमा शृंखलेचा 23वा उपाख्यान आहे. भक्ती मार्गाच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर एक गोष्ट सतत आपल्याला आधार देते, ती म्हणजे भगवंताचं नामस्मरण. नाम ही फक्त उच्चारांची मालिका नसते, ते एक दैवी शक्तिस्थान असतं, जे भक्ताला देवाजवळ आणतं आणि देवाला भक्ताच्या हृदयात स्थिरावतं. भक्ताला ईश्वराचा दर्शनानुभव प्रत्यक्ष मिळो अथवा न मिळो, पण नाम मात्र सदैव उपलब्ध असतं. म्हणतात की देह दूर असला तरी नाम दूर नसतं, कारण नाम हेच ते दैवी सेतू आहे, ज्यावरून भक्ताची भावना देवापर्यंत पोहोचते आणि देवाची कृपा भक्ताच्या जीवनात उतरत जाते. जेव्हा भक्त नाम घेतो तेव्हा तो फक्त शब्द उच्चारत नसतो, तो आपल्या मनाला, बुद्धीला आणि चित्ताला परमेश्वराशी जोडत असतो. नाम जसं जसं मनात रेंगाळतं तसं तसं मन शांत होतं, अहंकार वितळतो आणि अंतःकरण निर्मळ होतं. संतांनी वारंवार सांगितलं आहे की नामस्मरण म्हणजे आतल्या दिव्यतेशी संवाद. बाहेर कुठल्या मंदिरी नाही, तर मनाच्या गुहेत होणारी देवभेट. भक्ताच्या दृष्टीने नाम म्हणजे आधार, आश्रय आणि आत्मबळ. संसाराच्या गर्दीत, काळजांच्या वादळात, मनात अनामिक भीतीचा धूर उसळताना नाम एक क्षणात मन स्वच्छ करणारं वाऱ्यासारखं काम करतो. आपल्या संत परंपरेनं खरं सांगायचं तर संपूर्ण अध्यात्माचा सारच नामात ठेवला आहे. संत तुकाराम म्हणतात, अमृताहुनी गोड नाम घ्यावे ते क्षणोक्षणी. कारण नामाची गोडी जाणीवेपलीकडची असते, ती अनुभवावी लागते. भक्त आणि नाम यांचा संबंध इतका नैसर्गिक असतो की एक दुसऱ्याशिवाय अपूर्ण वाटतं. नाम नसलेला भक्त म्हणजे सुगंध नसलेलं फूल, तर भक्ताशिवाय नामाचं तेज मंदावतं, कारण नामाचा खरा प्रकाश तर भक्ताच्या भक्तीतूनच प्रकटतो. भक्त नामात हरवला की परमेश्वरही त्या भक्तात उतरतो. आपण नाम घेतो तेव्हा आपण देवाला हाक मारतो, पण त्या हाकेत अपेक्षा नसते, असतो तो फक्त प्रेम, समर्पण आणि जवळीक. म्हणूनच नामस्मरण म्हणजे विनंती नव्हे, ती नात्याची अभिव्यक्ती आहे. जणू भक्त म्हणतो, देवा तू माझ्या प्रत्येक श्वासात आहेस, आणि देव उत्तर देतो, मीच तर तुझा श्वास आहे. आणि म्हणूनच शेवटी इतकंच, भक्त आणि नाम यांचं नातं हे बाह्य विधींवर अवलंबून नसून मनाच्या सत्यावर बांधलेलं असतं. जिथे ज्या क्षणी नाम आठवतं त्या क्षणी देव आपल्यापाशी असतो. फक्त मनापासून प्रेमाने त्या नावाचा उच्चार करा आणि बघा भक्तीचा दरवळ जीवनात कसा पसरतो. म्हणून मित्रांनो, नामस्मरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ओम शांतिः शांतिः शांतिः.